नागपूर जिल्ह्यासह विदर्भामध्ये दुसऱ्या दिवशीही गारपिटीचा फटका बसलाय। गारपिटीमुळे हरभरा, गहू, तूर, भाजीपाला, फळबागांना फटका बसलेला आहे। विदर्भातील 6 जिल्ह्यांना आजही हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। गजानन, अवकाळीचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना बसतोय। नक्कीच संत्रा शेतामध्ये मी सध्या आहे। संत्र्याचं शेत आहे आणि आपण बघू शकतो काल रात्री जे गारपीट झालं त्यामुळे संत्र्याची गळ जी आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे। हे बघा, काढणीला आलेले संत्रे असे गळून पडलेले आहेत, त्यामुळे शेतकरी जे आहे हवालदिल झालेले आहे। आणि दुसरं महत्त्वाचं बघा, या ठिकाणी गव्हाचं पीक सुद्धा या ठिकाणी संपूर्ण, कारण की वादळी वारा, गारपीट आणि अवकाळी पाऊस आता 2 दिवस, त्यामुळे फटका बसलेला आहे। माझ्यासोबत संत्रा उत्पादक शेतकरी आहे। काय नुकसान झालं, काय सांगा साहेब? रात्रीला पाऊस झाला आणि गार पण झाली, त्याच्यामुळे वादळ वगैरे होतं आणि संत्रा गळाला। त्याच्यानंतर समजा आणि काय म्हणते, गव्हाचं पण नुकसान झालेलं आहे। संत्र्याचं किती नुकसान झालं, काय परिस्थिती? असं समजून घ्या की गारमुळे समजून घ्या पूर्ण संत्रा गळेल कामच झालं माझं भारी, समजा म्हणजे कोणतंच काही अवजणार नाही, पूर्ण टोटल संत्रा गेला। कापूस, गहू, गव्हाचं पण नुकसान आहे, गहू झोपलेला आहे पूर्ण आणि गव्हाचं पण म्हणजे असं समजून घ्या की काहीच उत्पादन होणार नाही आहे। आणि कापूस पण गेलेला आहे, समजा पाण्यात सापडलेला आहे, त्याच्यामुळे नुकसान झालेलं आहे। तुरीचं पण नुकसान झालेलं आहे, तुरी पाण्यात सापडलेलं आहे, म्हणजे काढायच्या वेळेस समजून घ्या पाण्याने वगैरे म्हणजे वेळ दिला नाही। शेतकऱ्यांना धीर देणं गरजेचं आहे। शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आहे। बघा, हे पीक तुम्ही बघा, संत्र्याचं पीक विदर्भात नागपूर, अमरावती, वर्धा भागात मोठ्या प्रमाणात संत्रा घेतला जातो, परंतु हे बघा संत्र्याची गळ झालेली आहे। गारपिटीमुळे जे संत्री आता झाडावर आहे त्याला डाग लागणार आणि त्याच्या प्रतीवरही परिणाम होणार आहे, दर कमी मिळणार आहे। हे गव्हाचं पीक तुम्हाला मी दाखवतो, हे बघा गव्हाचं पीक आहे आणि संपूर्ण गहू पीक जे आहे ते या ठिकाणी झोपलेलं आहे। बघा, शेतकरी दाखवतो आपल्याला हे गहू पीक या ठिकाणी पूर्ण झोपलेलं आहे। आता हे झोपलेला गहू भरणार नाही दाणे, हे बघा, कारण ओंब्याच्या स्थितीत आहे आणि हे संपूर्ण गव्हाचं पीक झोपलेलं आहे, त्यामुळे ओंब्या भरणार नाही आणि त्यामुळे जिऱ्यासारखा गहू होईल बारीक, त्यामुळे तो विकता येणार नाही, घरी खाता येणार नाही अशी परिस्थिती आहे। मग इतकं मोठं नुकसान आहे। संत्रा, गहू, हरभरा, तूर या पिकाचं सर्वाधिक नुकसान, कापसाचंही नुकसान आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आहे। संत्र्याच्या बागेत मी सध्या आहे, गव्हाचं आंतरपीक या ठिकाणी घेतलेलं आहे। संत्र्याचंही नुकसान झालं आणि गव्हाचंही नुकसान झालं, शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे। बघा, डाग पडलेले संत्र्याला, गारपीट झाली, बोरासारखी गार झाली काल रात्री या भागामध्ये आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे। लवकरात लवकर पंचनामे करणं गरजेचं आहे, कारण की आधीच शेतकरी संकटात आहे, त्यात अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वाऱ्यामुळे प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। विदर्भातला शेतकरी जो आहे हवालदिल आहे। या शेतकऱ्यांच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचाव्या म्हणून TV9 ची टीम सकाळपासून शेतकऱ्यांच्या बांधावर फिरते आहे। कापसाचं शेत आपण दाखवलं, संत्र्याची काय परिस्थिती आहे नागपूर, अमरावती, वर्धा पट्ट्यामध्ये ती दाखवली, गव्हाचं शेत या ठिकाणी आपण बघितलं ना। या सगळ्याचे तात्काळ पंचनामे जे आहेत ते करणं गरजेचं आहे। महसूल विभागाची टीम इथे येऊन पंचनामे करून वास्तविक परिस्थितीचा रिपोर्ट जो आहे तो मांडायला पाहिजे। नक्कीच, धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने जाणून घेणार आहोत।